ही गोष्ट आहे लेले काका, जे नास्तिक व्यक्ती होती आणि स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांचा झालेला अद्भुत प्रवास 0 ते 10 कोटीपर्यंत आज ते महिन्याला कमवतात. पुण्यातील एकेकाळचे झगमगते नाव लेले काका. व्यवसायात अफाट यश, आयुष्यात काय हवं असेल ते सगळं, गाड्या, बंगले, नाव, पैसा, मान. पण या वैभवाच्या झगमगाटात त्यांचा एक ठाम विश्वास होता, देव काही नसतो. श्रद्धा ही कमकुवत लोकांची ढाल असते, हे त्यांचं आवडतं वाक्य. त्यांचं आयुष्य हे केवळ स्वतःच्या कर्तृत्वावर उभं होतं असं त्यांना वाटायचं. आणि मग क्षणात सगळं संपलं. एक रात्री अचानक शेअर बाजारात कोसळलेला आकडा, दुसऱ्या दिवशी बँकांनी घेतलेली कारवाई, तिसऱ्या दिवशी भागीदारांनी दिलेला दगा. सगळं काही एका आठवड्यात संपलं. ज्यांच्या हातात करोडोचे व्यवहार असायचे तेच आता भाड्याचं घर शोधत होते. जगाने ओळख नाकारली, मित्रांनी दार बंद केलं. मनातले विचार ओरडत होते, आता कोण आहे तुझ्या पाठीशी? त्या रात्री स्वप्नात आवाज आला, अक्कलकोटला या. त्यांनी नक्की आठवत नाही, पण जागेवरून उठले आणि थेट ट्रेनचं तिकीट काढलं ते अक्कलकोटचं. मनात अजूनही शंका, तर्क, अहंकार होताच, पण एक वेगळी शक्ती त्यांना खेचून नेत होती. अक्कलकोट, जिथे चमत्कार घडतो. स्वामी समर्थांच्या मठात त्यांनी पाय ठेवले, गर्दीत हरवलेले, पण तरी एक शांतता होती. एक अनोळखी वृद्ध सेवेकरांनी त्यांच्या डोळ्यातलं दुःख ओळखलं. फार काही गमावलं, पण अजून सर्व काही मिळवू शकता. फक्त डोळे मिटा आणि त्याला पुकारा. लेले काका त्या मखमली गाभाऱ्यात बसले. पहिल्यांदाच अश्रू थांबले आणि मनात गूढ शांतता पसरली. त्या रात्री स्वामींनी स्वप्नात दर्शन दिलं, तू हरला नाहीस, मी फक्त तुला नव्याने उभं करायला भाग पडलं. दुसऱ्या दिवशी सकाळी चमत्कार घडला. फोन वाजला. दुबईतील एक मोठा व्यापारी, ज्याचा संपर्क तोडला होता, पुन्हा एकत्र काम करायचं म्हणाला. दुसऱ्या तासाला बँकेकडून मिळालेली थकबाकी माफ झाली. तिसऱ्या दिवशी अचानक एक जमीन जी दुर्लक्षित होती ती विकली गेली. 10 दिवसात 10 कोटींचा व्यवहार झाला. कोणताही व्यावसायिक लॉजिक लावला नव्हता. हा खेळ त्या अदृश्य शक्तीचा होता, स्वामी समर्थांचा. नवीन आयुष्य, नवीन समर्पण. लेले काकांनी जुनं सगळं मागे टाकले. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्यांनी स्वामी समर्थ उद्योग समूह सुरू केला. एक अनोखी कंपनी, जिथे व्यापार आणि सेवा हातात हात घालून चालते. प्रत्येक कराराआधी स्वामींचं स्मरण, प्रत्येक यशानंतर अन्नदान, रुग्णसेवा, विद्यार्थ्यांना मदत. ही माझी कमाई नाही, ही स्वामींची कृपा आहे.